सण म्हटला की महाराष्ट्रातील प्रत्येक घरात केली जाते ती कटाची आमटी. आणि इतर दिवशी आपण कितीही सजवून नटवून ही आमटी केली तरीही सणाच्या दिवशी जी चव येते ना, त्या दिवशीची चव अशा आपण इतर वेळेला केलेल्या भाजीला येतच नाही. कारण हे तसंच आहे, कारण आपण त्यामध्ये शिजवलेली डाळ टाकत असतो, जी आपण पुरणासाठी तयार केलेली असते. आणि दुसऱ्या कुठल्याही भाज्या केल्या तरी ह्या आमटीची सर अजूनपर्यंत दुसऱ्या भाजीला आलेली नाही. ह्या आमटीमध्ये कुणी भजे बुडवून खातं, भिजवून खातं किंवा कोरडंही भिजवून खाल्ली तरीही छान लागतं आणि भाताबरोबर तर अतिशय छान लागते. तर आज आपण अशाच पारंपरिक पद्धतीने आपण आमटी जी आहे ती करणार आहोत. तर बघू शकता इतकी छान अशी रंग वगैरे खूप छान आलेला आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये गॅस चालू केला आहे आणि मी इथे एक अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आहे तो करून घेतलेला आहे. किस चांगला भाजून घ्यायचा. खोबऱ्याचे तुम्ही तुकडे करून भाजले तरी चालेल किंवा गॅसवर डायरेक्ट खोबरं जे आहे आपण भाजून घेतलं तरीही चालेल. इथे मी अर्धी वाटी खोबरं आहे, छान असं खरपूस होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचं आहे. खोबरेचा कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. तर बघू शकता छानपैकी खोबरं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्येच चांगलं भाजलं जातं, म्हणूनच कमी गॅसवर हे छानपैकी भाजून घेतलं. आता हे मी काढून घेते एका ताटलीमध्ये आणि तोच पॅन पुन्हा गॅसवर ठेवून त्यामध्ये आपल्याला कांदे भाजून घेतले आहे. कांदे तुम्ही गॅसवर डायरेक्ट जाळी असेल का तर त्याच्यावर भाजून घेतले तरी चालेल. इथे मी 2 मोठे कांदे आहे त्याचे असे उभे काप केले आणि ते इथे थोडंसं 1-1.5 चमचा तेल घालून चांगले भाजून घेते. तेल घातल्याने ते लवकर छानपैकी भाजले जातात. मी ते 1 चमचाभर फक्त तेल घालते आणि चांगले हे भाजण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात. तेही छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे. बघू शकता रंग बदलत चालला आहे. अगदी काळपट होऊन द्यायचे, पूर्ण त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. रंग एकदम काळपट आला, ब्राउनिश आला तरी चालेल. बघू शकता इथे छानपैकी असे कुरकुरीत कांदा आहे, छानपैकी भाजले जातात. इथे गॅस बंद करते आणि हे पण आपण थंड होण्यासाठी ताटलीमध्ये काढून घेते. खोबरं आणि कांदा इथे छानपैकी थंड झालेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आपल्याला हे त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी छोटं भांडं घेतलं तरी चालेल. खोबऱ्याचा वापर मी इथे थोडा जास्त केला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 इंच आलं. आल्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर 15 ते 16 पाकळ्या लसणाच्या. त्यामुळे चव आहे ती खूप छान लागते आमटीची. यामध्ये घालणार आहोत 3 ते 4 लाल मिरच्या. लाल मिरच्या ह्या ओल्या मिरच्या आहे. यामध्ये तुम्ही सुकलेल्या मिरच्या असेल लाल तरी घालू शकता किंवा हिरव्या मिरच्या असल्या तरी चालेल. त्यानंतर मी इथे कोथिंबीरच्या फक्त दांड्या आहे त्या निवडून घेतल्या आहे. आता यामध्ये एक वाटीभर फक्त पाणी घातलं आहे. गरजेनुसार पाण्याचा वापर करून याचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे मिश्रण बघा तयार झालेलं आहे. आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे. छानपैकी बारीक वाटण करून घ्यायचं. आता हे वाटण मी काढून घेतले वाटीमध्ये. आता यामध्ये मी इथे शिजवलेली डाळ आहे, जे आपण पुरणासाठी शिजवतो हरभरे डाळ. तिथे मी 1 वाटी घेतली आहे. हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडं गरमरीत दळली तरी चालेल, थोडी जाडसर असली तरीही चालेल. तर याचंही मिश्रण मी इथे बघा याचंही वाटण करून घेतलं आहे. आणि इथे मी थोडीशी डाळवं ठेवली, त्याची तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ठेवू शकता किंवा पूर्ण बारीक करून घेतली तरी चालेल. आणि तिथे आपण फोडणी देऊया आमटीला. फोडणीसाठी मी इथे गॅस चालू केला आहे. त्यावर पातेलं ठेवले आणि इथे 1.5 चमचा तेलाचा वापर केला आहे. आमटीसाठी तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा, त्याच्यामुळे चव आहे ती खूप छान लागते. आता इथे मी 1 टॅमॅटो आहे, लाल टॅमॅटो अगदी बारीक त्याची प्युरी करून घेतली आहे. हे ऑप्शनल आहे टॅमॅटो टॅमॅटोमुळे थोडंसं आंबट चव लागते आमटीला आणि ती खूप छान लागते. इथे बघू शकता छानपैकी टॅमॅटोची प्युरी आहे, छानपैकी तळल्या गेलेली आहे.
त्यामुळे सगळ्यात आधी टॅमॅटोची प्युरी आहे त्याला वेळ लागतो, म्हणून ती चांगली तळून घ्यायची आहे तेलामध्ये. त्यानंतर हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आपण जे केलेलं होतं ते यामध्ये छानपैकी मसाला आहे तो तळून घेऊया. टमॅटोचा रंग बघू शकता, भाजीचाही तसाच छानपैकी रंग येतो आणि लालच टमॅटो वापरायची शक्यतो, त्यामुळे रंगही छान येतो. चव थोडीशी आंबट असेल तर ती आमटी खूप छान लागते. तर अगदी तेल सुटेपर्यंत हे चांगलं आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि सतत असं हलवत राहायचं, त्यामुळे मसाला खाली लागणार नाही. आणि खोबरं आणि याचं वाटण जे आहे ते छानपैकी त्याचा रंग बदलेपर्यंत, तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे वाटलेली डाळ आहे ती घालायची आहे. तेलामध्ये ही छान डाळ वाटली गेली की तरी जी आहे ती खूप छान येते आणि जर आपण नंतर टाकली ती तरी आहे ती गायब होऊन जाते. त्यामुळे सगळ्यात आधी तेलामध्ये छान परतून घ्यायचं. ते बघू शकता तेल छानपैकी सुटलेलं आहे. आता डाळ पण छानपैकी आपली भाजली गेली आहे तेलामध्ये. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी मी इथे घालणार आहे 2 चमचे काळा मसाला. हा नाशिकचा स्पेशल दगडू तेल यांचा मसाला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मटण किंवा चिकन मसाला असेल तो वापरू शकता. 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, गरजेनुसार हळद घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा आहे मी इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता. आणि इथे काश्मीरी लाल मिरची असेल तर नक्की टाका, त्यामुळे भाजीचा रंग खूप छान येईल. थोडंसं हिंग घालूया आणि जी डाळ आहे, डाळुंब्या म्हणता येते आमच्याकडे इकडे, तर मी घातलेलं आहे, ऑप्शनल आहे. सगळे मसाले छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचे. तर बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे. तेल सुटेल इथपर्यंत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर बघू शकता साईडने खूप छानपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर केला आहे. ज्या पाण्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली आहे ना, तेच पाण्याचा वापर इथे करायचा आहे. आणि कुठल्याही भाजीला गरम पाणीच टाकायचं, त्यामुळे तरी छान येते. आणि आपण जे गरम वगैरे मसाले केलेले असतात आणि अचानक थंड पाणी केलं का सगळं चव पण बिघडते आणि तरी पण येत नाही. तर बघू शकता इथे मी पाणी घातलेलं आहे. आवडीनुसार तुम्हाला रस्सा जेवढा वाढवायचा आहे तेवढा वाढवू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे. आंबट गोड अशी तिखट चव असली तर आमची खूप छान आमटी लागते, त्यामुळे थोडीशी साखर टाकायची अगदी. आणि याला अगदी कमी गॅसवर छानपैकी उकळू द्यायचं. कमी गॅसवर भाजी कुठलीही ठेवली, जर ही रस्सा भाजी असेल तर त्याची तरी आहे खूप छान वरती येते. गरम पाण्यामुळे 2 ते 3 मिनिटातच छानपैकी भाजी उकळी आलेली आहे. बघू शकता इथे आमटी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण तुम्हाला दाखवते त्याचं तरी जी आहे ती खूप छानपैकी वरती आलेली आहे. त्यामुळे कमी गॅसवर तुम्ही जेवढा कमी गॅसवर ठेवाल भाजी तेवढी छान ते तरी जी आहे ती वरती येते. बघू शकता त्याचा वासही खूप छान येतोय. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. तुम्ही पण अशाच प्रकारे आमटी करता का? मला कमेंट करून नक्की सांगा. भाताबरोबर ही आमटी खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच महाराष्ट्रातील नवीन जुन्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.